रामकृष्ण हरी. आपण विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ बघत आहोत. विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ मूळ हिंदी भाषेतील पंडित पितांबर दासजी यांच्या वेदांत विषयावरील जो त्यांचा विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ आहे, त्या विचार चंद्रोदय नावाच्या ग्रंथाचं मराठी भाषांतर आहे. पंडित पितांबर दासजी हे हिंदी साहित्यामधील, हिंदी वाङ्मयामधील खूप मोठे ख्यातीप्राप्त लेखक आहे. त्यांनी हिंदीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. प्रस्तांतरीवर सुद्धा त्यांनी अनेक ग्रंथ हिंदी भाषेतून लिहिले आहे. अनेक स्वतंत्र ग्रंथ सुद्धा लिहिले आहे. तर त्यांचे जे स्वतंत्र ग्रंथ आहे त्यापैकी एक ग्रंथ म्हणजे विचार चंद्रोदय. आणि विचार चंद्रोदय ग्रंथ एवढा लोकप्रिय झाला आहे की अनेक भाषांमधून त्याचं भाषांतर केलं गेलं आहे. तर हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सुबंध यांनी सुद्धा विचार चंद्रोदय या ग्रंथाचं मराठी भाषांतर करून त्यामध्ये आपल्या मराठी संतांचं जे संत वाङ्मय आहे त्यातील निवडक वेचे घेऊन या ग्रंथाला आणखीन सुंदर बनवलं. त्यासोबत त्याला एका दर्शनाची जोड देऊन त्या ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं आणि त्याला विचार चंद्रोदय दर्शन असं नाव दिलं. तर याचं मराठी भाषांतर म्हणजे विचार चंद्रोदय या ग्रंथाचं मराठी भाषांतर हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सुबंध यांनी केलं आणि त्याला विचार चंद्रोदय दर्शन हे नाव दिलं. तर आपण अशा विचार चंद्रोदय या ग्रंथाचे जे लेखक आहे, जो ग्रंथ हा मूळ ग्रंथ विचार चंद्रोदय जो हिंदीत लिहिला आहे, त्या ग्रंथाचे जे लेखक आहे पंडित पितांबर दासजी यांचं चरित्र बघणार आहोत. तर पंडित पितांबर दासजी यांचं चरित्र सांगायचं म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे ते कुटुंब मूळ, त्या कुटुंबाचा इतिहास बघायचा झाला तर पंडित पितांबर दासजी यांचं जे कुटुंब आणि त्यांचा इतिहास, ते कुटुंब कच्छ देशातील राहणारे, त्याला आपण सौराष्ट्र किंवा गुजरात राज्य म्हणतो. त्यांच्या जे मूळ गाव ते अंजारनगर किंवा अंजार गाव, या गावामध्ये अत्यंत पंडित एक गृहस्थ राहत होते. त्यांचं नाव होतं नरेड्य. तर या महापंडित जे आहेत ते नरेड्य, त्यांच्या विद्वत्तेमुळे सर्व लोक त्यांना पंडित म्हणायचे. तेव्हापासून त्यांच्या घराण्याला पंडित हे नाव प्राप्त झालं. म्हणजे या अंजार गावामध्ये एक महापंडित राहत होते नरेड्य नावाचे. त्यांना लोक पंडित म्हणत आणि तेव्हापासून त्यांच्या घराण्याला हे पंडित हे उपनाव किंवा आडनाव प्राप्त झालं. या नरेड्यांना 4 पुत्र होते. त्यापैकी एकाचे नाव चागला. अंजरनगर किंवा अंजर गावामध्ये चागला हे राहत होते आपल्या कुटुंबासहित. चागला यांच्या मुलाचे नाव आहे दामोदर पंडित. तर नंतर या दामोदरला 3 पुत्र प्राप्त झाले. एक म्हणजे लीलाधर, दुसरे प्रेमजी आणि तिसरे गोवर्धन. लीलाधर अत्यंत विद्वान पंडित होते. तर पूर्वी पंडित लोकांना खूप काही दानधर्म दिल्या जायचं आहे. तर काही लोकांनी त्यांना आपल्या गावामध्ये काही जमिनी वगैरे देऊन त्यांना आपल्या गावी घेऊन गेले. ते गाव म्हणजे मज्जल गाव. तर अंजर नगरावरून हे लीलाधर मज्जल गावाला आले. लीलाधरांना 2 पुत्र होते. त्यातील एक म्हणजे गोपाल आणि दुसरे म्हणजे अमरसिंह. गोपाल यांना 3 पुत्र झाले पुढं. एक म्हणजे लद्दाराम, दुसरे पुरुषोत्तम आणि तिसरे पारपेया. पुरुषोत्तमांना 3 मुलं. एक म्हणजे मूलराज, दुसरं म्हणजे पितांबरजी आणि तिसरं म्हणजे लालजी. तर पंडित पितांबरजी हे पुरुषोत्तम यांचे पुत्र होते. म्हणजे पितांबरजींच्या वडिलांचं नाव पुरुषोत्तम होतं आणि त्यांच्या आईचं नाव वीरबाई वीरवती असं होतं. यांचा जन्म विक्रम संवत 1903 ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहराला झाला. सन होतं त्यावेळेस 1847. तर यांचा जन्म हे मज्जल ग्रामामध्ये किंवा मज्जल गावामध्ये झाला. तर असा हा शॉर्टकटमध्येच त्यांच्या परिवाराचा इतिहास आपल्याला सापडतो. खरं म्हणजे विद्वान लोकांचा इतिहास
एवढ्या मोठ्या प्रमाणात लिहिलेला आपल्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एवढ्याच फार काही आपल्याला उपलब्ध दिसत नाही. तर वडिलांनी पंडित पितांबर दासजींच्याच वडिलांनी त्यांच्याकडून लहानपणीच बराच अभ्यास करून घेतला. वयाच्या 8व्या वर्षी त्यांची मुंज झाली, ज्याला आपण उपनयन संस्कार म्हणतो. त्यांच्या घराजवळच एक मंदिर होतं. त्या मंदिरात त्यांचं कुटुंब येत जात होतं. तेथे त्यांना अनेक साधू संतांचा सहवास लाभला. त्याच वेळेस गावामध्येच एक ब्रह्मचारी सुद्धा राहत होते, श्री बापू. तर वडिलांनी त्यांच्याकडे आपल्या मुलाला घेऊन पंडित पितांबर दासजींना त्यांच्याकडे घेऊन गेले. पंडित पितांबरजी दास यांचे जे वडील होते ते श्री बापूंकडे त्यांना घेऊन गेले आणि 2 वर्ष ते त्या श्री बापूंकडे अध्ययन त्यांनी केलं. श्री बापू यांनी मात्र ते गाव सोडलं आणि ते वटपत्तल गावाकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस पंडित पितांबर दासजींची सुद्धा इच्छा होती श्री बापूंसोबत त्या ठिकाणी त्या गावाला जाण्याची, पण वडिलांनी मात्र त्यांना परवानगी दिली नाही. मग मात्र श्री बापू यांनी जी श्रीराम गुरूंच्या ज्या पादुका त्यांनी श्री बापूंनी स्थापन केल्या होत्या त्या पादुकांचाच पंडित पितांबर दासजींनी सेवा केली आणि त्याच ठिकाणी सेवा करत ते गावामध्येच थांबले. मात्र नंतर मज्जल गावामध्ये एक लब्धिविजय नावाचे कोणी संन्यासी आले आणि त्या संन्याशाकडे त्यांनी व्याकरणशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी लब्धिविजय नावाच्या संन्यासांसोबत ज्यावेळेस संन्यासी गाव सोडून जायला निघाले त्यावेळेस त्या संन्याशीसोबतच जाण्याची इच्छा वडिलांकडून परवानगी घेतली. त्यावेळेस मात्र वडिलांनी त्यांना परवानगी दिली आणि काही दिवस ते त्या संन्यासांसोबत राहून त्यांनी त्यांच्याकडून अध्ययन केलं. पण मात्र लहानपणीच त्यांचं 10-11 वर्षाचे असताना त्यांचा विवाह झाला होता. पूर्वी बालविवाह करण्याची पद्धत होती. तर मात्र त्यांचा विवाह झाला असल्यामुळे नंतरच्या काळात त्यांना संसार करावा लागला आणि त्यांनी संसार केला सुद्धा आणि त्यांना काही मुलं सुद्धा झाली. तर पंडित पितांबर दासजी यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक शिष्यमंडळींना उपदेश केला, अनेक साहित्य लिहिले, ग्रंथ लिहिलं. त्यांनी विद्यारण्य स्वामींचा जो ग्रंथ आहे पंचदशी, प्रसिद्ध ग्रंथ आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पंचदशीचे खूप मोठे पाठ चालतात. तर या पंचदशी यावर एक टीका लिहिली आहे, भाषा टीका म्हणून, ती हिंदीतूनच आहे. त्यासोबत विचारसागर जो आहे निश्चलदासजींचा, यावर सुद्धा त्यांनी काही टिप्पण्या लिहिल्या आहे. आणि विचारसागराचे जे मंगलाचरणाचे जे श्लोक आहेत, ते जे 5 दोहे आहेत, त्यावर त्यांनी एक टीका लिहिली आहे आणि संपूर्ण विचारसागरावर टिप्पण्या लिहिल्या आहे. विचार चंद्रोदय हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. असे अनेक स्वतंत्र ग्रंथ पंडित पितांबर दासजींनी लिहिले आहेत. तर या ग्रंथामध्ये 16 कला आपल्याला सांगितल्या आहेत. विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे चंद्राच्या 16 कला आहे, म्हणजे अमावास्या आणि प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत ज्या काही 16 कला चंद्राच्या दिसतात आपल्याला, हळूहळू चंद्र वाढत जातो. त्याच पद्धतीने या ग्रंथामध्ये सुद्धा 16 कला आहे आणि प्रत्येक कलेमध्ये त्यांनी पंडित पितांबर दासजींनी आपल्याला वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या आहे. तर अशा प्रकारे हा ग्रंथ आहे. ज्ञान ही वस्तू सिद्ध आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. तथापि ती अज्ञानाने आवृत्त झाल्याने अप्राप्त अशी झाली आहे. ते आवरण दूर होण्याकरिता विचारांचे अवलंबन करणे अगत्य आहे. तो विचार या विचार चंद्रोदय दर्शन ग्रंथामध्ये सुसंगतवार ग्रंथित केल्याने त्याचे पठण करणे आवश्यक आहे. अर्थात विचार चंद्रोदय दर्शन काय आणि विचार चंद्रोदय काय एकच आहे, फक्त विचार चंद्रोदय दर्शन हे मराठी भाषांतर आहे. तर अशा प्रकारे हे पंडित पितांबर दासजी यांचं चरित्र मी खूप प्रयत्न केला, पण मला फार यांचं चरित्र काही सापडलं नाही. विचार चंद्रोदय दर्शन हे जे मराठी भाषांतर आहे ते माझ्याजवळ उपलब्ध आहे, पण विचार चंद्रोदय हा मूळ हिंदीतील ग्रंथ माझ्याजवळ उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्या ग्रंथामध्ये सुद्धा थोडंफारच चरित्र आहे. म्हणजे मूळ जे हिंदी ग्रंथ आहे विचार चंद्रोदय
या ग्रंथात सुद्धा पंडित पितांबर दासजी यांचं खूप छोटं असं चरित्र दिलं आहे. फार असंच डीपमध्ये किंवा खूप माहिती आपल्याला त्या ठिकाणी पण सापडत नाही. आणि विचारचंद्रोदय दर्शन या मराठी भाषांतरामध्ये तर पंडित पितांबर दासजींचं चरित्र फार काही दिलंच नाही आहे. पण जेवढंही उपलब्ध आहे तेवढं मात्र त्यांच्या घराण्याविषयी आणि त्यांच्याविषयी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न केला. तर पुढील भागामध्ये ज्यांनी विचारचंद्रोदय हा मूळ ग्रंथ मराठीत आणला ते म्हणजे प्रल्हादबुवा सुबंध यांचं चरित्र आपण बघणार आहोत. तर पुढील भागात नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.